बघा, एक वही एक पुस्तक यांची एकूण किंमत 107 रुपये आहे. जर पुस्तकापेक्षा वही 7 रुपयांनी महाग असेल तर 3 वह्यांची एकूण किंमत किती? प्रश्न पर्यायासह पाठवा. एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची दिशा वाट अवसर संधी आपल्याला मिळत असते, लक्षात घ्या. फक्त इथं पुस्तक आणि वही, लेकरांनो लक्ष द्या, आणि या पुस्तक वहींच्या किमतीचे समीकरण तयार करा. गणित म्हणते की पुस्तकापेक्षा वही 7 रुपयांनी महाग आहे. उदाहरणार्थ, सपोज दिस, पुस्तकाची किंमत X, वही पुस्तकापेक्षा 7 रुपयांनी महाग, म्हणजे समीकरण स्वरूप पुस्तक आणि वहीचा हा दर. लक्ष द्या, गणित म्हणते एक वही एक पुस्तक यांची एकूण किंमत 107, म्हणून हे समीकरण इथं अधिक स्वरूपात, जसं की X अधिक 7 बराबर 107. कंसातून काढा, X अधिक 7 बराबर 107. X म्हणजे 2X अधिक 7 बराबर 107. 2X ला एकटं करा, 107 कडे जातानी 7 वजा 2X बराबर ही वजाबाकी 100. X ला एकटं करा, 100 कडे जातानी 2 भागीला X बराबर काय, तर हा 50 ने गेलेला भाग. हे उत्तर मिळालं रुपयामध्ये. का, तर हे 107 रुपये आहेत. म्हणजे काय हो, एका पुस्तकाची किंमत प्राप्त झाली. X ची किंमत काय, 50 रुपये. X ही किंमत आम्ही पुस्तकाची गृहीत धरली होती. X ची किंमत 50 रुपये, अर्थात पुस्तकाची किंमत मिळाली 50 रुपये. एका वहीची किंमत किती? वहीच्या या दराच्या समीकरणात आल्या X ची किंमत मांडा, अर्थात 57 रुपये ही एका वहीची किंमत. वाटल्यास लिहू का? एका वहीची किंमत, लक्ष द्या, किती? 57 रुपये. प्रश्नामध्ये आपल्याला अशा 3 वह्यांची एकूण किंमत विचारली, म्हणून या 57 ला लेकरांनो 3 न गुणा. 3 7 21, 2 3 5 15, 2 17, म्हणजे 171 रुपये ही 3 वह्यांची एकूण किंमत असेल. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाघसर असं मांडायला विसरू नका. प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो. जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.